दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिकच्या उपनगर परिसरात मित्राच्या घरातूनच चोरी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। विशेष म्हणजे चोरीच्या रकमेपैकी 9,000 रुपयांचा UPI व्यवहार आरोपीच्या खात्यात झाल्यानं पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्यात यश आलंय। आरोपीकडून तब्बल 2,81,666 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले। उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सिंगलीस अपार्टमेंट, जेल रोड, नाशिक रोड इथे ही चोरीची घटना घडली आहे। तरुण विश्वास राहणार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या घरातून 30,000 रुपये रोख, 12 ग्रॅम सोन्याची चेन, 5,000 रुपयांचे कानातले आणि 9,000 रुपयांचे UPI ट्रान्सफर असा मुद्देमाल चोरीला गेला होता। या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला। तपासादरम्यान बँकेकडून मिळालेल्या माहितीत चोरीचे 9,000 रुपये फिर्यादीच्या मित्राच्या खात्यात गेल्याचं समोर आलंय। त्यानंतर पोलिसांनी भालेराव मळा, जय भवानी रोड, नाशिक रोड येथील 20 वर्षीय आदित्य सुरेश पंडित याला ताब्यात घेऊन चौकशी केली। चौकशीत आदित्यनं चोरीची कबुली दिली आहे। चोरीच्या पैशातून आणि सोन्याच्या विक्रीतून त्यानं नवीन दागिने खरेदी केल्याचं तपासात समोर आलंय। पोलिसांनी त्याच्याकडून 1,19,666 रुपये किमतीची 9.99 ग्रॅम सोन्याची चेन आणि 1,40,000 रुपये किमतीचे 8.13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असं एकूण 2,81,666 रुपये किमतीचे 17 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले। या आरोपीला 12 ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/6/2026 रोजी फिर्यादीनामी तरुण तपास विश्वास व 31 वर्ष राहणार जेल रोड यांनी गुन्हा दाखल केला होता। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 28/1/26 ते 27/4/2026 दरम्यान त्यांच्या राहते घरातून त्यांची 30,000 रुपये रोख रक्कम, 12 ग्रामची चेन, तसेच 5,000 रुपयाची 1 ग्रॅमची कानातले डोल, तसेच 9,000 रुपये हे UPI ट्रान्झॅक्शनद्वारे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। सदरचा गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन करत होते। सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सदर फिर्यादी याचे अकाउंट ट्रान्झॅक्शन तपासले। त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे अकाउंटचे पैसे हे त्याचाच मित्र याच्या अकाउंटवर गेल्याचे तपासात निष्पन्न झाले। म्हणून आम्ही त्याचा मित्र आदित्य पंडित यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला उडवाउडीची उत्तर दिली। नंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला गुन्ह्यात अटक करून त्यांनी गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी सदरची फिर्यादी यांच्याकडनं चोरी केलेली रक्कम, सोने तसेच इतर वस्तू यातून त्याने नवीन सोने खरेदी केले होते। ते नवीन सोने आम्ही गुन्ह्याच्या तपासात जप्त केले आहेत। त्याच्याकडनं आम्ही 9 ग्रॅम सोन्याची चेन तसेच 8 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 17 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत। आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विनोद लखन करत असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त यांच्या माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे, परिमंडळ 2, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी यांनी केली आहे। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।